हे सांडगे माझ्या आजीने मला एकदा करून दाखवले होते. त्याचप्रमाणे मी हे सांडगे केलेले आहेत. तर नक्की एक आजीच्या रेसिपीला लाईक करा. सांडगे हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय वाळवण पदार्थ आहे, जो प्रामुख्याने उन्हाळ्यात बनवतात. हे सांडगे वर्षभर टिकून भाजीसाठी वापरले जातात, जे चवीला कुरकुरीत आणि पौष्टिक असतात. याचे प्रकार मिश्र डाळीचे सांडगे, तांदळाच्या पिठाचे सांडगे, मटकीचे सांडगे असे वेगवेगळे प्रकार असतात. अशा पद्धतीने करतात. हे वाळवण पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसात बनवले जातात, कारण कडक उन्हामुळे ते जास्त काळ टिकतात. मंडळी, आजीची पद्धत वापरून मी आज सांडगे बनवणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, तुम्ही जर ह्या पद्धतीचे सांडगे बनवाल तर खूप छान होतात. आपण जर त्याची भाजी बनवली तर त्याचा चुरासुद्धा होत नाही. अगदी तसेचे तसेच असतात. तर सांडगे बनवण्याची रेसिपी सुरुवात करू. पाव किलो तांदूळ घेतलेले आहेत, अर्धा किलो चणा डाळ घेतलेली आहे आणि पाव किलो मूग डाळ घेतलेली आहे. आता हे सगळे डाळी आणि तांदूळ आपल्याला कॉटनच्या कपड्यामध्ये पुसून घ्यायचे आहेत, कारण त्याला पावडर लागलेली असते म्हणून. आता हे डाळ आणि तांदूळ आपण पुसून घेतलेले आहेत. आता ह्यांना आपण हलक्या हाताने असे भाजून घेऊ. आता पहिले चणा डाळ भाजून घेऊ. त्यानंतर आपल्याला मूग डाळसुद्धा अशीच हलक्या हाताने भाजून घ्यायची आहे. त्याचनंतर आपल्याला तांदूळसुद्धा असेच भाजून घ्यायचे आहेत. आता हे सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे. आता हे थंड करायला ठेवू आपण आणि नंतर मिक्सरला ह्याला बारीक करून घेऊ. बारीक म्हणजे जास्त भरडसुद्धा ठेवू नका आणि जास्त बारीकसुद्धा करू नका, मीडियम साईजमध्ये ठेवा. त्यासाठी मी पाव किलो कांदे घेतलेले आहेत. आता ही भाजणी 1 किलोची झालेली आहे, तर मी पाव किलो कांदे घेतलेले, ते बारीक चिरून घेतलेले आहेत. आता काय करायचं, एक मोठं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हे पीठ घ्यायचं आहे आपल्याला. त्याचबरोबर हा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. जिरं पावडर घालायची आहे, हळद घालायची आहे, तिखट तुम्हाला जे आवडेल तसं, आणि किचन किंग मसाला वापरलेला आहे, मीठ घालायचं आहे आणि थोडं हिंग घालायचं आहे. आता हे एकत्र करून आपल्याला हा पीठ मळून घ्यायचा आहे. 1 ते 1.5 तासासाठी आपल्याला हा पीठ मळून भिजत ठेवायचा आहे. रात्रीसुद्धा भिजून ठेवायचा असतो आणि सकाळी सांडगे टाकताना बारीक कांदा चिरून टाकायचा असतो आणि नंतर मिक्स करून ते सांडगे टाकायचे असतात. पण इथं मी 1 ते 1.5 तासासाठी मी हा सगळं मिक्स करून हे भिजत ठेवलेलं आहे. आता 1 ते 1.5 तास मस्त झालेले आहेत आणि पीठ पण मस्त फुगलेलं आहे, कारण मी पाणी थोडं टाकलं होतं जास्त. हे पाण्याचं प्रमाण सगळं शोषून घेतलेलं आहे पिठाने आणि आपलं पीठ मस्त असं फुगलेलं आहे. इकडे आपण कापड टाकून घेऊ आणि हे सांडगे थोडं थोडं पीठ घेऊन असे मस्त नाजूकसे सांडगे टाकून घ्यायचे आहेत. आणि ही पद्धत माझ्या आजीने मला सांगितलेली आहे, तर ती मी आज पहिल्यांदाच ही रेसिपी केलेली आहे. ही पदार्थ तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. ह्याला सुगंध पण मस्त येतो, कांदा भरपूर टाकलेला आहे आणि हा पदार्थ अगदी छान झालेला आहे. तर मंडळी, उन्हाळ्यातला वाळवणीचा पदार्थ सांडगे हा पदार्थ झालेला आहे. तर मंडळी, आजीच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.